नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इतिहासामध्ये झालेले काही युद्ध बघणार आहोत। म्हणजेच तुम्हाला या व्हिडिओमधील प्रत्येक प्रश्न कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहेत। म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण एकाच प्रश्नातून 3 आन्सर मिळवणार आहोत। जसं की कोणते युद्ध कोणत्या वर्षी झाले, ते युद्ध कोणाकोणामध्ये लढले गेले आणि लढल्यानंतर ते युद्ध कोणी जिंकले। म्हणजेच एकाच प्रश्नातून 3 आन्सर आपल्याला या व्हिडिओमार्फत मिळणार आहेत। म्हणूनच तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल। तर चला वळूया प्रश्नांकडे। कलिंगचे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? तर मित्रांनो इसवी सन पूर्व 261 मध्ये कलिंगचे युद्ध झाले होते। तर मित्रांनो हे युद्ध मौर्य सम्राट अशोक आणि कलिंगचा राजा अनंत पद्मनाभन यांच्यामध्ये कलिंगचे युद्ध झाले होते। तर मित्रांनो या युद्धामध्ये मौर्य सम्राट अशोक हा विजयी झाला होता। सिंधचे युद्ध केव्हा झाले होते? तर मित्रांनो सिंधचे युद्ध हे इसवी सन 712 मध्ये झाले होते। तर हे युद्ध मोहम्मद बिन कासिम आणि सिंधचा राजा दाहिर सेन यांच्यामध्ये झालेले होते। तर या युद्धामध्ये मोहम्मद बिन कासिम हा विजयी झाला होता। तराईंचे पहिले युद्ध केव्हा झाले होते? तर मित्रांनो इसवी सन 1191 मध्ये तराईंचे पहिले युद्ध झाले होते आणि हे युद्ध मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये झाले होते आणि या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय झाला होता। तराईंचे दुसरे युद्ध केव्हा झाले होते? तर मित्रांनो इसवी सन 1192 मध्ये तराईंचे दुसरे युद्ध झाले होते आणि हे युद्ध मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये झाले होते। तर या युद्धामध्ये मोहम्मद घोरी यांचा विजय झाला होता। तर मित्रांनो एक्झाममध्ये तुम्हाला तराईंची युद्ध केव्हा झाले होते, कोणामध्ये झाले होते आणि ते कोणी जिंकले याबद्दल तुम्हाला प्रश्न नक्की विचारला जाऊ शकते, म्हणून तुम्ही या प्रश्नांकडे बारकाईने लक्ष द्या। तर मित्रांनो तराईंचे तिसरे युद्ध केव्हा झाले होते? तर इसवी सन 1215 मध्ये हे युद्ध झाले होते। तर हे युद्ध इल्तुतमिश आणि ताजुद्दीन यल्दुज यांच्यामध्ये झाले होते आणि या युद्धामध्ये इल्तुतमिश हे विजयी झाले होते। तर मित्रांनो तराईंचे तीनही युद्ध तुम्ही लक्षात असू द्या। म्हणजेच तराईंचे पहिले युद्ध 1191 मध्ये, दुसरे युद्ध 1192 मध्ये आणि तराईंचे तिसरे युद्ध हे 1215 मध्ये झाले होते। म्हणजेच तुम्ही तीनही युद्धाबद्दल माहिती असू द्या। चंदावरचे युद्ध केव्हा झाले होते? तर मित्रांनो इसवी सन 1194 मध्ये चंदावरचे युद्ध झाले होते। तर हे युद्ध मोहम्मद घोरी आणि कन्नौजचे राजा जयचंद गढवाल यांच्यामध्ये झाले होते। तर या युद्धामध्ये मोहम्मद घोरी हा विजय झाला होता। पानिपतचे पहिले युद्ध केव्हा झाले होते? तर मित्रांनो 21 एप्रिल 1526 मध्ये पानिपतचे पहिले युद्ध झाले होते आणि हे युद्ध मोगल सम्राट बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाले होते। तर पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये बाबर याचा विजय झाला होता। तर मित्रांनो पानिपतच्या युद्धाबद्दल तुम्हाला एक्झाममध्ये नक्की प्रश्न येऊ शकतो, म्हणून या प्रश्नांकडे तुम्ही बारकाईने लक्ष असू द्या। पानिपतचे दुसरे युद्ध केव्हा झाले होते? तर मित्रांनो 5 नोव्हेंबर 1556 रोजी पानिपतचे दुसरे युद्ध झाले होते आणि हे युद्ध अकबर आणि सम्राट हेमू यांच्यामध्ये झाले होते। तर मित्रांनो सम्राट हेमू यांनाच हेमचंद्र विक्रमादित्य या नावाने संबोधले जाते। तर या युद्धामध्ये अकबर हा विजयी झाला होता। पानिपतचे तिसरे युद्ध केव्हा झाले होते? तर मित्रांनो 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतचे तिसरे युद्ध झाले होते आणि हे युद्ध मराठा आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झाले होते। तर पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये अहमद शाह अब्दाली हा विजय झाला होता। तर मित्रांनो पानिपतचे पहिले युद्ध 1526, दुसरे युद्ध 1556 आणि तिसरे युद्ध 1761 मध्ये झाले होते। खानवाची लढाई केव्हा झाली होती? तर मित्रांनो खानवाची लढाई ही 16 मार्च 1527 रोजी झाली होती आणि ही लढाई बाबर आणि राणा संगा यांच्यामध्ये झाली होती। तर खानवाच्या लढाईमध्ये बाबर याचा विजय झाला होता। नेक्स्ट क्वेश्चन, घागरा युद्ध केव्हा झाले होते? तर मित्रांनो 6 मे 1529 रोजी घागराचे युद्ध झाले होते आणि हे युद्ध बाबर आणि महमूद लोदी यांच्यामध्ये झाले होते आणि महमूद लोदी हा अफगाणी होता। तर घागराच्या युद्धामध्ये बाबर याचा विजय झाला होता। नेक्स्ट क्वेश्चन,
चौसाची लढाई केव्हा झाली होती? तर मित्रांनो 26 जून 1539 रोजी चौसाची लढाई झाली होती. तर ही लढाई शेरशाह सुरी आणि हुमायून यांच्यामध्ये झाली होती. तर या युद्धामध्ये शेरशाह सुरी हा विजयी झाला होता. कन्नौज किंवा त्यालाच आपण बिलग्राम असं म्हणतो, ही लढाई केव्हा झाली होती? तर मित्रांनो कन्नौजची लढाई ही 17 मे 1540 मध्ये झाली होती आणि ही लढाई शेरशाह सुरी आणि हुमायून यांच्यामध्ये झाली होती. तर मित्रांनो कन्नौजची लढाई ही शेरशाह सुरी याने जिंकली होती. नेक्स्ट क्वेश्चन, तालिकोटाची लढाई केव्हा झाली होती? तर मित्रांनो 23 जानेवारी 1565 रोजी तालिकोटाची लढाई झाली होती आणि ही लढाई दख्खनची सल्तनत आणि विजयनगर साम्राज्य यांच्यामध्ये झाली होती. तर मित्रांनो तालिकोटाच्या लढाईमध्ये दख्खनचे सल्तनत विजयी झाले होते. हल्दीघाटीची लढाई केव्हा झाली होती? तर मित्रांनो हल्दीघाटीची लढाई ही 18 जून 1576 रोजी झाली होती आणि हे युद्ध महाराणा प्रताप आणि मुघल सम्राट अकबर यांच्यामध्ये झाले होते आणि हल्दीघाटीची लढाई ही अकबर याने जिंकली होती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. तर चला वळूया प्रश्नांकडे. पहिले कर्नाटक युद्ध केव्हा झाले होते? तर मित्रांनो इसवी सन 1740 ते 1748 दरम्यान पहिले कर्नाटक युद्ध झाले होते. तर कर्नाटक युद्ध हे गव्हर्नर डुप्ले आणि कर्नाटकचे नवाब अनवर उद दीन यांच्यामध्ये झाले होते. तर मित्रांनो गव्हर्नर डुप्ले याने फ्रान्सिसी सेनेचे नेतृत्व केले होते आणि या युद्धामध्ये गव्हर्नर डुप्ले याचा विजय झाला होता. म्हणजेच मित्रांनो गव्हर्नर डुप्ले याने फ्रान्सिसी सेनेचे नेतृत्व केल्यामुळे फ्रान्सिसी सेना आणि कर्नाटकचे नवाब अनवर उद्दीन यांच्यामध्ये हे युद्ध झालेले होते. तर मित्रांनो दुसरे कर्नाटक युद्ध केव्हा झाले होते? तर इसवी सन 1749 ते 1754 दरम्यान दुसरे कर्नाटक युद्ध झाले होते आणि हे युद्ध इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झालेले होते. तर या युद्धामध्ये इंग्रज यांचा विजय झाला होता. तर मित्रांनो तिसरे कर्नाटक युद्ध केव्हा झाले होते? तर इसवी सन 1756 ते 1763 दरम्यान तिसरे कर्नाटक युद्ध झाले होते आणि हे युद्ध भारतामधील इंग्रज आणि फ्रेंच सैन्य यांच्यामध्ये झाले होते. तर या युद्धामध्ये इंग्रज यांचा विजय झाला होता. प्लासीची लढाई केव्हा झाली होती? तर मित्रांनो प्लासीची लढाई ही 23 जून 1757 रोजी झाली होती आणि ही लढाई सिराज उद्दौला म्हणजेच हा बंगालचा नवाब होता आणि इंग्रज सरकारकडून रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये झाली होती. तर यामध्ये म्हणजेच या युद्धामध्ये इंग्रज यांचा विजय झाला होता. तर मित्रांनो भारतामध्ये वॉन्डिवॉशची लढाई केव्हा झाली होती? तर सन 1760 मध्ये ही लढाई झाली होती आणि ही लढाई इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झाली होती. तर या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता. बक्सरचे युद्ध केव्हा झाले होते? तर मित्रांनो बक्सरचे युद्ध हे सन 1764 मध्ये झाले होते आणि हे युद्ध बंगालचा नवाब मीर कासिम, अवधचा नवाब शुजा उद्दौला, मुघल सम्राट शाह आलम दुसरा यांची संयुक्त सेना आणि इंग्रज सैन्यामध्ये झाले होते. तर मित्रांनो या युद्धामध्ये इंग्रज यांचा विजय झाला होता. मित्रांनो इथे एक लक्षात घ्या की मीर कासिम, शुजा उद्दौला, शाह आलम दुसरा यांची एक संयुक्त सेना एकीकडे होती आणि इंग्रज सैन्य दुसरीकडे होते. म्हणजेच दोन टीममध्ये हे युद्ध झाले होते. म्हणजेच एकीकडे संयुक्त सेना आणि दुसरीकडे इंग्रज सैन्य यांच्यामध्ये हे युद्ध झाले होते. तर या युद्धामध्ये इंग्रज सैन्याचा विजय झाला होता. पहिले अँग्लो मैसूर युद्ध केव्हा झाले होते? तर मित्रांनो 1767 ते 1769 दरम्यान पहिले अँग्लो मैसूर युद्ध झाले होते. तर हे युद्ध मैसूरचा हैदर अली आणि इंग्रज यांच्यामध्ये झाले होते. तर या युद्धामध्ये हैदर अली याचा विजय झाला होता. दुसरे अँग्लो मैसूर युद्ध केव्हा झाले होते? तर मित्रांनो दुसरे अँग्लो मैसूर युद्ध हे इसवी सन 1780 ते 1784 दरम्यान झाले होते. तर हे युद्ध मैसूरचा हैदर अली आणि इंग्रज यांच्यामध्ये झाले होते. तर दुसऱ्या अँग्लो मैसूर युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता. तर मित्रांनो तिसरे अँग्लो मैसूर युद्ध केव्हा झाले होते? तर हे युद्ध इसवी सन 1790 ते 1792 दरम्यान झाले होते. तर हे युद्ध टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यामध्ये झाले होते. तर मित्रांनो तिसऱ्या अँग्लो मैसूर युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता. तर मित्रांनो
चौथे अँग्लो मैसूर युद्ध केव्हा झाले होते? तर हे युद्ध सन 1799 मध्ये झाले होते. तर हे युद्ध टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यामध्ये झाले होते. तर मित्रांनो, या युद्धामध्ये इंग्रज यांचा विजय झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन, चिलियन वालाची लढाई केव्हा झाली होती? तर मित्रांनो, ही लढाई सन 1849 रोजी झाली होती आणि हे युद्ध ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि शीख यांच्यामध्ये झाले होते आणि या युद्धामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा विजय झाला होता. भारत चीन युद्ध केव्हा झाले होते? तर मित्रांनो, भारत आणि चीन दरम्यान युद्ध सन 1962 मध्ये झाले होते. तर मित्रांनो, हे युद्ध सीमावादाशी निगडीत होते. मित्रांनो, या व्हिडिओमधील आपला हा शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. तर चला बघूया प्रश्नांकडे. मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये किती युद्ध झाले आणि ते केव्हा झाले? तर हे बघूया आपण. तर भारत आणि पाकिस्तानमध्ये पहिले युद्ध हे सन 1947 ते 48 या दरम्यान झाले होते. दुसरे युद्ध हे 1965 मध्ये झाले होते. तिसरे युद्ध हे 1971 मध्ये झाले होते, ज्यामध्ये बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्माण झाले होते. तर मित्रांनो, चौथे युद्ध हे 1999 मध्ये झाले होते. याच युद्धाला आपण कारगिल युद्ध असं म्हणतो. धन्यवाद मित्रांनो.